अनेक ठिकाणी कुंतीचं वाण देण्याची प्रथा आहे. तुम्हाला ठाऊक आहे का? मला प्रतिक्रियेमध्ये सांगा हं. या वाणामध्ये सर्व सौभाग्य अलंकार असतात. नाना प्रकारची फळं देखील यामध्ये असतात. हे वाण एका सवाष्णीने दुसऱ्या 5 सुवासिनींना वाटल्यास तिचं सौभाग्य अबाधित राहतं अशी श्रद्धा आहे. जन्माला आल्यानंतर एकदा तरी हे वाण द्यावं असं म्हणतात. हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असतं. त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला पूजा करून तसंच वाण इतर 5 जणींना द्यावं. एक वाण देवाला किंवा तुळशीला अर्पण करून दिलं जातं. एक वाण ज्याने आपल्याला दिलेलं आहे त्याचं त्याला परत दिलं जातं. आणि उर्वरित 3 किंवा 2 वाण सुवासिनींना वाटलं जातं. आता त्यातलं एक वाण आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिलं तरी चालतं. परंतु 2 वाण हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना दिलं पाहिजे. आता असं का बरं? तर ती कथा समजून घेतली की तेही लक्षात येईल. आता ही कथा